नमस्कार सर्वांना. तर व्हिडिओवरून तुम्हाला समजलंच असन का आज आमच्या घरी कायचा बेत होता. काय म्हणता, महिला दिन विशेष, मग काय रोडगे एकच नंबर. आमच्या बिल्डिंग वाल्यांना ठरवलं का आपण आता रोडगे पार्टी, मस्तपैकी मिरचीची भाजी झणझणीत एकच नंबर. अर्धा खानदेशी आणि अर्धा वराडी बेत आम्हाला करायचा होता. मग काय वराडी करायचा होता म्हणून जराशे तळून घेतले, जराशे उकळून घेतले, आणि खानदेशी करायचा होता म्हणून जराशे भाजून पण घेतले. म्हटलं काय करावं आता, इकडून तिकडून म्हणजे इथं पुण्यामधल्या गौऱ्या भेटते भुसकट, काही कामाच्या ना धामाच्या, म्हणून म्हटलं कच्चे फच्चे राहिले तर काय करावं. आणि हे होती आमच्या मिरचीच्या भाजीची तयारी. एकच नंबर, लई तोंडाला पाणी सुटलं होतं बा. आणि एकच नंबर त्या मिरच्या, आणि इकडे आमची तयारी चालू होती हे भाजाची. मस्तपैकी गौऱ्या गिवऱ्या आणल्या, गौऱ्या तर पा लयच असते बाबा, काही समजतच नाही. निरा भुसकट नाही, एवढी हलकी पतंग का काय त्याच्यात गौरी असते का काय असते काय समजना झाला होता आम्हाला. म्हटलं आणल्या इकून तिकून, मस्तपैकी पेटवली, त्याचे कागद गिगद लावून कापूर हे ते. आमची रोडग्याची पार्टी होती आणि ते वुमन्स डे म्हणून आमच्या घरातले सगळे माणसं म्हणे का तुम्ही काही काम नका करू, पण मला रोडगे आणच लागले. मग मी म्हटलं आणतो बा, आता काय करू. मग हे रोडगे आणले होते म्या, मस्तपैकी उकळले होते आम्ही, थोडेसे वाफवून घेतले. मी म्हटलं हे कच्चे फच्चे राहिले काय करावं म्हणून. आणि मग ते वाफवलेले थोडेसे आम्ही मस्तपैकी बावऱ्यांवरती भाजून घेतले. आणि एकच नंबर झाले होते ना, काय सांगू तुम्हाला. आणि ह्या दादानं तर मस्तपैकी आम्हाला ते भाजून भिजून दिले, आणि दादाला चटकी नव्हती लागून गेली. आम्हाला तर लयच टेन्शन आलं होतं बावा. मी म्हटलं दादाचा का हात जळला का झालं, मग तर काही खरंच नाही बावा. पण तरी दादा एक नंबर प्रो माणूस. त्यानं मस्तपैकी एक छोटूसा केला होता. आम्ही काऊन माहिती का, तुम्हाला माहिती का, समजलं असं आम्ही काऊन एक छोटूसा केला होता. कारण तो आम्हाला बाजूने ठेवून द्यायचा होता. सांगता नाही येत, लोकांचं पोट लय दुखते, म्हणून म्हटलं आपलं पोट दुखण्यापेक्षा लोकांचं दुखलेलं परवडते, म्हणून आम्ही छोटूसा बाहेर काढून ठेवला. हे होती आमची मिरचीच्या भाजीची तयारी. मस्तपैकी लसूण, शेंगदाणे, खोबरं, आहा एकच नंबर. मस्तपैकी कढईमध्ये टाकलं मस्तपैकी फॉर्च्यूनचं तेल, आणि त्यात सुरू झाली आमचे ते मसाले भाजण्याची प्रक्रिया. आणि त्यात होते आमच्या सगळ्यात मेन मास्टर शेफ रुपाली ताईचे बाबा. मस्त भाजी केली काकाने, एकच नंबर. मस्त भाजले ते खोबरं, ते मिक्सर मधून सारा मसाला बारीक करून घेतला, शेंगदाणे गिंगदाणे, आणि तेलामध्ये ह्या मस्तपैकी मोठं भांड गॅसवर ठेवलं, आणि यात चालू झालं की नाही गरो काकानं मस्तपैकी भाजी करून दिली आम्हाला. सारे मसाले लागले यात, मस्तपैकी खोबरं, ते शेंगदाण्याचं कूट, आणि काळा मसाला, काय काय बापा लयच काय. पण भाजी तर काकाने एकच नंबर बनवली तेव्हा. काकाच्या हाताने लयच चव आहे. आम्ही म्हणतो का बाईच्या हाताला चव आहे, पण आता काय वुमन्स डे होता ना, काकाला असं वाटलं का वुमन्स डे आहे तर काहीतरी आपण बायकांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे, म्हणून काकाने आम्हाला लयच मस्त भाजी करून दिली होती. बरं काका पण होते ना जेवासाठी आमच्या सोबत, पण आता काय बायकासाठी मेन विशेष आमचं होतं. आणि एकच नंबर ते भांड्यात गेली भाजी, आणि असा घमघमाट सुटला होता म्हटलं भाजीचा का बापा लेकारे, लस मस्त एक नंबर. आणि ते भाजी पाहून आणि ते वास, आणि असं तोंडाला पाणी सुटलं होतं. हे पोरगी तर लय पहिलीची तयार झाली, मला पाहिजे भाजी, आणि म्हणे मला भाजी नाही दिली तर मी फुगून बसन. हे आमची भांडेवाली बाई. मी म्हणणे मी सगळं झालं भांडे घासन, हे म्हणते मी बांधणं करतो म्हणते बा. आणि हे होती आमची मास्टर शेफच्या हाताखालची आचारी. मास्टर शेफ बाजूने उभे होते, आणि हे आचारीन बाई त्या मास्टर शेफ तिकडून सांगत होते, आणि इकडून अमची बाई कामं चालू होते. एकच नंबर. काकाई म्हणे हा वा, मी आता हा मास्टर शेफ तर हा वा, मला काय चांगलं आहे माझ्यासाठी तर. म्हणून अशा प्रकारे मग आम्ही मस्तपैकी रोडगे घेतले, आणि ते झाले आता भाजून. मस्त भाजले गेले होते इकडून तिकडून, कडक आणि डबल गोटे सारखेच झाले होते, पण एकच नंबर झाले. ते म्हटलं आपल्यासारखे विदर्भात जसे खाते की नाही तसेच. ते पाहूनच तोंडाला पाणी सुटत होतं. मला माहित आहे का व्हिडिओ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच होतं. मग म्हटलं थोडंसं खानदेशीच करून घ्यावं म्हटलं, तर मग आम्ही घेतल्या त्या बिबड्या भाजाले. आमच्या इकडची एक पोरगी आहे म्हणते बिबड्या काय बाबा, बिबड्या नाही गो बाई, धापोडे. ते धापोडे म्हणजेच बिबड्या असते, तिला कोण सांगा. म्हटलं आम्हाला माहित आहे, म्हटलं आम्हाला माहितच नाही म्हणे. असं झालं होतं सीन. आणि हे बाई लगेच भांड्यात भाजून ठेवला बरोबर, मला खाऊन पाहायची आहे. आणि सुरू झाली ती बाई, आणि म्हणते कशी मस्त आहे, लयच भारी, एकच नंबर, आवडली बा आपल्याला. आणि तूही खाय म्हणे, तुला मला देऊन आली होती खासाठी, तूही खाऊन पाय म्हणे जराशी. मग काय खाऊन पाहिली, आणले बा रोडगे गिडगे वरत, आणि एकच नंबर झाले होते म्हटलं. कापले गिपले दादानं, ह्या ताईनं पुसून दिले, एकच नंबर. आणि अशी टेस्ट आली होती की नाही भारी पैकी, मस्त दळून घेऊन आणलं होतं ना आम्ही, एकच नंबर. आणि साऱ्यानं सारं मन लावून केलं होतं. तो घोयाना, तो सलाद, आणि त्या बिबड्या, जिलेबी, मुळा, निंबू, हा
वा वा वा, मिरचीची भाजी तर मला असं झालं होतं का मी कधी खातो आणि कधी नाही, कधी माझ्या तोंडात घास जाते. आणि हे होतं आमचं ताट. आता तुम्ही म्हणला का आमच्या पोटामध्ये फुगून आलं म्हणून, नाही का? कारण का खाल्लं आम्ही कालच खाल्लं, आता व्हिडिओ आज टाकून आलो म्हटलं, आम्हाला माहित आहे.